वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी दशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचा सुरू आहे। ज्ञानीच्या जीवनामध्ये भोगांची अभिलाषा का नाही, त्याला भोग भोगावे असं का वाटत नाही, याचं उत्तर देताना आचार्यांनी दोन गाथा आमच्या समोर ठेवल्या। एक तर अतीत काळासंबंधी भोग नष्ट झालेले आहे, त्याची इच्छा करून अर्थ नाही। भावी काळाविषयीचा भोग आमच्या जीवनामध्ये मिळेलच याची खात्री नाही आणि म्हणून तोही भोग करण्यात अर्थ नाही। दुसरं कारण ठेवताना आचार्यांनी सांगितलं की इच्छा आणि इच्छा तृप्ती जर एका समयात असेल तर आम्हाला भोगाच्या तृप्तीचा आनंद मिळू शकतो, परंतु या ठिकाणी इच्छा ज्या समयात आहे त्या समयात तृप्ती होत नाही आणि तृप्ती झाली असं वाटतं तेव्हा नवीनच इच्छा निर्माण झालेली आहे। म्हणजे इच्छा आणि इच्छा पूर्ती ही कधीही या क्षयोपक्षमिक ज्ञानात क्रमवर्तीपणामुळे ज्ञानाच्या अपूर्णतेने विभाव परिणामाने हे जीवनात शक्य होत नाही। तीन गोष्टी, एक तर हा विभाव परिणाम आहे, इच्छा भोगणं, परभोगणं, तसही ही म्हणजे आत्मा परभोगू शकत नाही, फक्त परभोगण्याचा भाव करतो, एक हे कारण, म्हणून हा जीवाचा विभाव परिणाम आहे। दुसरं हा कर्मोदय सापेक्ष परिणाम आहे, मोहनीय कर्माच्या उदयात इच्छा निर्माण होते, म्हणून हा कर्मोदय सापेक्ष औपाधिक भाव आहे। तिसरं आमच्या ज्ञानाची अपूर्णता आहे, कारण आमचं ज्ञान हे क्षयोपक्षमिक ज्ञान आहे। आणि चौथं या ज्ञानामध्ये क्रमवर्तीपणा आहे, एकानंतर एक अशा प्रकारे पर्यायी होणार आहे। म्हणून इच्छेचा परिणाम हा वेगळ्या समयात आहे आणि इच्छा तृप्तीचा परिणाम वेगळ्या समयात आहे, यांचा कधीही मिलाप होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने इच्छा ही तशीच निष्फळ जाते, हे आचार्यांना या ठिकाणी दाखवायचं आहे। ज्ञानीची दृष्टी ही नेहमी स्व आत्म्यावर केंद्रित असते, त्याला टंकोत्कीर्ण ध्रुव अभेद आत्म्याचं स्वरूप ज्ञात झालेलं असतं, त्यामुळे त्याला वेदन करण्याची इच्छा नाही। त्याला हे माहिती आहे की इच्छा होताना वेदन नाही आणि वेदन होताना इच्छा नाही, हे सत्य तो जाणतो, म्हणून इच्छेचा काळ आणि प्राप्तीच्या काळातील हा समय भेद जाणून इच्छा निरर्थक आहे हे त्याला पटतं। विचार करूया आपण की कितीही आमच्या घरामध्ये सुबत्ता असली, अगदी सगळं काही मिळत असलं, हातात दुधाचा पेलाही कोणी आणून दिला तरीही ज्या समयात पेला आहे हातात त्या समयात आम्हाला अनुभव नाही, इच्छा तृप्तीचा आनंद नाही। आणि इच्छा तृप्तीचा आनंद आहे तेव्हा ती इच्छा संपून दुसरीच कोणती तरी इच्छा जीवनामध्ये आहे, आणि म्हणून हा ज्ञानी जीव जो आहे हा निकांक्ष वृत्तीने प्रवर्तमान होतो, कर्मोदयाला जाणतो, कर्मोदयामध्ये भोगाची प्राप्ती झाली हेही त्याला ज्ञात आहे आणि त्याला तो भोगतोही, पण भोगत असताना अंतरंगामध्ये राग परिणाम राहणार नाही, आसक्ती राहणार नाही, अशा तऱ्हेने तो ते भोगतो। किंवा हा माझ्यावर एखादा रोग आलेला आहे आणि रोगाचा इलाज म्हणून तो कर्मभोग करताना आम्हाला जीवनात दिसतो, परंतु राग आणि भोग
दोघांनाही तो चांगलं मानत नाही, निरर्थक मानतो. हीच गोष्ट त्याच्या जीवनात वारंवार आम्हाला बघायला मिळते. हा तीर्थंकर किंवा चक्रवर्ती हे गृहस्थ अवस्थेत असताना, तीर्थंकर तर अगदी गर्भात जेव्हा येतात तेव्हापासूनच ते सम्यक दृष्टी असतात. सम्यक दृष्टी असल्यामुळे आणि त्यांना अवधी ज्ञानाचीही जन्मजात प्राप्ती असते. त्यामुळे त्या अवस्थेत ते भोग भोगताना आम्हाला दिसतात. भोग भोगत नाही असं नाही. चक्रवर्तीच्या जीवनात तर अनेक भोगोपभोगाची सामग्री विद्यमान आहे. ते भोग घेताना दिसतातही, परंतु तरी देखील त्या भोगांमध्ये त्यांची उपादेय बुद्धी नाही. भोगामध्ये एकत्व ममत्व परिणाम नाही. भोगाची अंतरंगामध्ये इच्छा नाही. त्याविषयी भोगांविषयी त्यांचा स्वामीपणाचा भाव नाही. भोग मला सुख देऊ शकतात ही मान्यता त्यांची नाही. उलट ते नेहमी स्वभाव सन्मुखच राहतात. अशा तऱ्हेने ज्ञानीच्या जीवनामध्ये क्रिया आम्हाला पाहायला मिळते. हे प्रकरण आपण काल बघितलेलं होतं आणि यावर प्रश्न असा विचारलेला होता. टीकेच्या गाथेमध्ये 216 नंबरच्या गाथेच्या टीकेमध्ये खाली प्रश्न आपण बघतो आहे की येथे कुणी विचारतील की जर आत्मा नित्य आहे तर त्याला दोन्ही भावांचा वेदन करणारा का मानू नये. आत्मा जर नित्य आहे आणि आत्म्यामध्येच दोन्ही भाव वेद्य आणि वेदक भाव होतात आहे, तर त्या दोन्ही भावांचं तो वेदन का करत नाही बा, किंवा त्याला तसं का मानू नये, हा प्रश्न परत उपस्थित केला. उत्तर, वेद्य वेदक भाव विभाव भाव आहे. आचार्य या ठिकाणी सांगतात हे विभाव भाव आहे आणि जो विभाव भाव आहे तो कर्मोदय सापेक्ष परिणाम असतो. आत्म्याचे स्वभाव भाव ते नाही. ज्याची वांछा केली असता वेद्य भाव जेव्हा वेदक भाव होतो तेव्हा तो नष्ट झाला आहे. याप्रमाणे वांछित भोग तर झालाच नाही. सबब ज्ञानी निष्फळ वांछा का करेल. मनोवांछित होत नाही तेव्हा वांछा करणे हेच तो महान अज्ञान मानतो. अशा तऱ्हेने ही गाथा तर आपण बघितली आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि हा करत असताना भोग तर आम्ही भोगत आहे. आमची ती भूमिका अजून वरची भूमिका आहे नाही. आम्ही 4थ्या 5व्या भूमिकेत आहे असं गृहीत धरू आणि भोग तर आम्हाला भोगताना आम्ही भोगतो पण आहे. पण भोगत असताना त्याच्या मधली आसक्ती सुटून रागांश सोडून सहज त्याचा आम्ही भोग घेऊ शकतो का, हा प्रयत्न या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे. आता कलश पहा, अमृतचंद्र आचार्यांचा 147 नंबरचा कलश. वेद्य वेदक विभाव चलत्वात् वेद्यते न खलु कांक्षितमेव तेन कांक्षति न किंचन विद्वान् सर्वतोप्यति विरक्तिमुपैति. वेद्य वेदक भाव, संज्ञा 2 समजल्या असतील. वेद्य म्हणजे इच्छारूप परिणाम आणि वेदक भाव म्हणजे इच्छा तृप्तीचा परिणाम. हे दोनही भाव कर्माच्या निमित्ताने असल्यामुळे औपाधिक भाव आहे. औपाधिक भाव असल्यामुळे एक म्हणजे इच्छारूप परिणाम आहे तो तर मोहनीय कर्माचा उदयात आहे आणि आम्हाला भोगरूप भाव वाटतो तो लाभांतराय कर्माच्या उदयात, आमच्या वीर्यांतराय कर्माच्या क्षयोपशमात, लाभांतराय कर्माच्या क्षयोपशमात हा भोगरूप भाव आम्हाला दिसतो आहे. असं असल्यामुळे याला कर्माचं निमित्त आहे, उपाधी आहे आणि म्हणून ते स्वभाव भाव नाही, विभाव आहे. अतएव चल स्वरूप आहे. विभावांचं अस्तित्व किती. क्रोधाचं अस्तित्व आमच्या जीवनात कधी, क्रोध कषायाचा उदय आहे तोपर्यंत. जसा क्षमारूप परिणाम आमचा निरंतर जीवनात राहू शकतो, शांत परिणाम हा सहज भाव आहे, हा सहज भाव निरंतर आमच्या जीवनात राहू शकतो, तसा हा विभाव भाव क्रोध किंवा मान माया लोभ कोणताही भाव
आमच्या जीवनात सदैव राहू शकत नाही. त्याचं अस्तित्व काही क्षणांपुरतं आहे. जास्तीत जास्त त्याचं अस्तित्व असेल तर अंतर्मुहूर्त पर्यंत आहे. त्यानंतर तो भाव नियमपूर्वक समाप्त झाला पाहिजे. हास्य हा किती आपण हसू शकतो, किंवा शोक, एखाद्या प्रिय व्यक्तीचा विरह आम्हाला झाला तरी शोकही आम्ही किती करू शकतो हे आम्ही बघू शकतो. अनुभवता येऊ शकतं की शोक करायला देखील सामर्थ्य पाहिजे असतं. क्रोध करायला देखील जीवाचं सामर्थ्य लागतं. आणि हे भाव विभाव भाव आहे, आमच्या जीवनात निरंतर राहू शकत नाही. म्हणून हे चलस्वरूप भाव आहे, नियमाने नष्ट होणारे भाव आहे. म्हणून समयामध्ये हे नाश पावतात. कर्माचा जसा उदय असेल त्यानुसार हे भाव होतात आणि पुढल्या क्षणामध्ये फळ देऊन नवीन कर्म बंध करून निर्जरित होतात. आता नवीन कर्म बंध करून, पण नवीन कर्म बंध होऊ नये असं वाटत असेल तर त्या फळामध्ये आसक्त व्हावं लागत नाही. निरासक्त बुद्धीनी जर तो भोग भोगला, कर्माचा उदय भोगला, तर नवीन कर्मबंध रुकणार आहे. ही या ठिकाणी मेघ आहे, की हे समजायचंय, हे रहस्य आहे की वेद्य वेदक भाव हा जो भाव आहे हा चल स्वरूप आहे. त्याच्यामध्ये आम्ही परत अनुराग करतो म्हणून परत आम्ही कर्मबंध करतो. जर अनुराग राहणार नाही, ही स्निग्धता जर आम्ही त्या परिणामांमध्ये मिसळली नाही, तर तो भाव कर्माचा उदय येईल, फळ देईल आणि निघून जाईल, नवीन भांडणार नाही. पण आम्ही मात्र त्याच्यामध्ये सुखदुःख मानतो, इष्ट अनिष्ट बुद्धी करतो, रागद्वेष करतो आणि म्हणून नवीन कर्मबंध परत करवून घेतो. म्हणून वांछित भाव वस्तुतः वेदनच केल्या जात नाही. आचार्य इथे सांगतात, जो इच्छेचा पूर्तीचा भाव आहे त्याचं वेदनच कधी जीवनात होत नाही. इच्छा 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 असा हा परिणाम निरंतर राहतो. म्हणून विद्वान किंचित देखील आगामी भोगांची इच्छा करत नाही, सर्व भोगांपासून अत्यंत विरक्तीला प्राप्त होतो. अनुभव गोचर जे वेद्य भाव आणि वेदक भाव. अनुभव गोचर आहे म्हणजे ही आम्हाला नित्य अनुभव घेण्या योग्य गोष्ट आहे, किंवा याचा जर आम्ही सूक्ष्म विचार केला तर आम्हाला देखील असा भाव आमच्या जीवनात दिसायला लागतो. स्पष्ट आम्हाला त्याच्यामध्ये कालभेद दिसतो. इच्छा तृप्त होते न होते तोच, नवीन इच्छा उत्पन्न होते. पहा, जेवताना सुद्धा आम्ही बघतो हातामधला घास तोंडात गेला, चावतही नाही, त्याची अनुभूती पण आम्ही घेत नाही, तर दुसरा घास घेण्याची इच्छा आमच्या जवळ असते. म्हणजे जो घास आम्ही चावत आहे त्याचा तरी आम्ही अनुभव घेतो का? तोही घेत नाही. नवीन घास घेण्याचीच आमची इच्छा असते. तर अशा तऱ्हेने हा भाव तिथे आम्हाला कालभेद आमच्या अनुभवानी आम्हाला दिसतो सुद्धा. म्हणून त्यामध्ये कालभेद असल्यामुळे त्यांचे मिलन नाही, कारण ते कर्माच्या निमित्ताने होत असल्यामुळे अस्थिर आहे. म्हणून ज्ञानी भावी काळाविषयीची भोगांची इच्छा का करेल? अर्थात करणार नाही. वास्तविकतः प्रत्येक पदार्थ जो आहे हा आपल्या सत्तेने अक्षुण्य आहे. कोणतीही वस्तू असेल जिचा आम्ही भोग घेण्याची अभिलाषा करतो, ती वस्तू देखील स्वचतुष्टयाने युक्त आहे. ती द्रव्य क्षेत्र काल भावाने अक्षुण्य स्वरूप आहे आणि त्या परवस्तूचा जीव कधीही भोग घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे की ते पुद्गल द्रव्य आहे आणि पुद्गल द्रव्याचा भोग जीव घेऊ शकत नाही. परंतु मी भोग भोगले हे फक्त उपचरित कथन आहे. असद्भूत उपचरित व्यवहार नयाचं हे कथन आहे. एखादी साडी आम्ही खूप आवडली, साडी आम्ही परिधान केली, साडी तर माझ्यापासून प्रत्यक्ष पृथक आहे.
साडी मी परिधान केली, मी साडीचा भोग घेतला, असं व्यवहारामध्ये मी म्हणते, बोलते, कथनात दोष नाही. पण समजायचं काय आहे की मी साडीचा भोग घेऊ शकत नाही. साडी साडीची आहे, आत्मा त्यापासून सर्वथा पृथक आहे. मला साडी ही साडी परिधान करावी असा भाव झालेला आहे. या भावाचा जीवानी भोग घेतलेला आहे. बस एवढंच याच्यामधलं सत्य आहे. आणि मी साडीचा भोग घेतला हा भाव सुद्धा जीवाचा विभाव भाव आहे. आणि शुद्ध नयाने जर बघितलं तर आत्मानी शुद्ध ज्ञानाचाच त्याही समयात अनुभव घेतलेला आहे. नयविवक्षा ही आम्हाला समजावीच लागणार आहे. आणि हेच समजणं हे समयसारचं उद्दिष्ट आहे की आम्ही कसं बोलतो आणि काय आहे वस्तुस्थिती हे समजून घ्या. कथनात आणि मान्यतेत आमच्या फरक कसा आहे. कथन एखाद्या वेळेला व्यवहाराचं राहील, पण निश्चय मात्र आम्हाला असा अंतरंगात असलाच पाहिजे. घर माझं आहे म्हणत असतानाही घराविषयीचा एक प्रकारचा त्रयस्थ भाव जीवनात असला पाहिजे. कारण हे सगळे भोग इथेच राहणार आहे आणि भोगी मात्र निघून जाणारा असणार आहे. म्हणून मी भोगांना भोगलं हे आमचं उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. मी माझ्या सुखदुःख परिणामांना भोगलं हे अशुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. आणि मी माझ्या शुद्ध भावाला भोगलं हे शुद्ध नयाचं कथन आहे. या तीन कथनामध्ये आम्हाला मी माझ्या शुद्ध ज्ञान परिणामाला भोगलं हेच कथन मला ग्रहण करणं उचित आहे. म्हणून प्रत्येक वस्तू आपल्या सत्तेने अक्षुण्य आहे, त्याचा जीव भोग घेऊ शकत नाही. मी भोग भोगला हे उपचरित कथन आहे, ते वास्तविक कथन नाही. वेद्य वेदक भाव हे कर्मोदयात आहे, विभाव आहे, अस्थायी आहे आणि यात कालभेद आहे. चार गोष्टी. हे दोन्ही भाव कर्मोदय सापेक्ष भाव आहे, हे विभाव परिणाम आहे, हे अस्थायी आहे आणि यामध्ये कालभेद आहे. आणि भोग्य पदार्थ तीन प्रकारचे, भूतकाल संबंधी, वर्तमान काल संबंधी आणि भविष्यकाल संबंधी. यातील भूतकाळातील तर पदार्थ नष्ट झालेले आहे, ते भोगही संपलेले आहे. भविष्य काळातील भोग अनुत्पन्न आहे, ते उत्पन्न झाले नाही. आणि मी जसं म्हणते तसं उत्पन्न होईल याची खात्री पण नाही, म्हणून ते अशक्य आहे. आणि वर्तमान कालातील भोग हा भोगतो आहे, पण तो उदासीन रूपानी रोगाचा इलाज म्हणून तो भोगतो आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात की जे जे मन वांछित विलास भोग जगत में, ते ते सब विनाशिक सब राखे न रहत है. किती राखून ठेवलं आम्ही तरीही ते राहू शकत नाही. त्याची जर आमच्या संबंधाची उपादानगत योग्यता संपली असेल तर भोग राहू शकत नाही. एक समय पण ते राहणार नाही, ते नष्ट होणार हे निश्चित समजायचं आहे. म्हणून ते ते सब विनाशिक सब राखे न रहत है. और जे जे भोग अभिलाष चित्त परिणाम तेऊ विनाशिक धारा रूप भय बहत आहे. जे जे काही भोगांच्या अभिलाषेचा परिणाम जीवनात असतो हे सगळे परिणाम विनाशिक आहे. आणि धारा रूपाने ते निरंतर निरंतर असे प्रवाहमान आहे, आमच्या जीवनात असणार आहे. एकतान दुहू माही ताते, त्यांच्यामध्ये कधीही एकता दिसणार नाही. इच्छारूप परिणाम आणि भोगणरूप परिणाम कधीही एक रूप परिणाम नाही. ताते वांछा पुरे नाही, आणि म्हणून वांछाच उत्पन्न होणार नाही हा प्रयत्न ज्ञानीचा असणार आहे. ऐसे भ्रम कारज को मूर्ख चहत है. असे भ्रमाचे कारण कार्य हा फक्त मूर्खच त्याची इच्छा करेल. सतत रहे सचेत परसो न करे हेत.
हा ज्ञानी मात्र सदा सचेत आहे आणि परांनी माझं हित होत हे तो कधीही मानत नाही, परामध्ये कधीही एकत्व बुद्धी करत नाही. आणि या ते ज्ञानवंत अवांछक कहत आहे. आणि म्हणून हा ज्ञानी म्हटल्या जातो, अवांछक म्हटल्या जातो. भोग सामग्री आणि भोगण्याचा भाव यामध्ये समकालाचा अभाव आहे. म्हणून ज्ञानीला इच्छाच होत नाही, किंवा इच्छा भूमिकानुसार आहे, नाही आहे असं नाही. एकदम एकांताने हे कथन ग्रहण करायचं नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यान जनित इच्छा राहणार आहे. तो विषयांची तृप्तीही करताना दिसणार आहे, पण अभिप्राय किंवा मान्यता किंवा श्रद्धा या ही गोष्ट पाहिजे. श्रद्धेने तो स्वीकारत नाही, म्हणून वांछा होत नाही. आणि अशा तऱ्हेने तो निरंतर सजग असतो, सावध असतो आणि एकत्वपूर्वक तो परामध्ये अनुराग जीवनात करत नाही. यानंतर ज्ञानीला सर्वच उपभोग संबंधी वैराग्य असतं. हे आता 217 नंबरच्या गाथेमध्ये कुंद कुंद भगवान सांगणार आहे. बंधुव भोग निमित्ते अज्जवसानोदये सुनानिस संसार देह विषयेसु नेव उपजते रागो. बंधुव भोग निमित्ते, बंध आणि उपभोगाला निमित्तभूत अशा संसारासंबंधी आणि देह संबंधी अध्यवसानाच्या उदयामध्ये ज्ञानी जीवाला राग उत्पन्न होत नाही. ज्ञानीला 2 प्रकारचे अध्यवसाय आहे. कोणत्या 2 प्रकारचे अध्यवसाय आहे? तर हे काही संसार विषयक आहे आणि काही हे शरीर विषयक आहे, भोग विषयक आहे. म्हणून जे काही अध्यवसानाचे उदय आहे हे संसार विषयक आहे आणि काही शरीर विषयक आहे. म्हणून काही बंधाचं निमित्त आहे, तर काही उपभोगाचं निमित्त आहे. म्हणजे 2 तऱ्हेची आम्हाला अध्यवसाय भाव या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहे. बंध आणि उपभोगाला निमित्तभूत. बंधाला उपभोग संसारासंबंधी आणि देहासंबंधी निमित्तभूत उपभोगाला निमित्त. आणि या अध्यवसानाच्या उदयामध्ये सुद्धा रागी ज्ञानी जीवाला राग असत नाही. म्हणजे जे काही त्याला परिणाम होतात आहे, या परिणामांमध्ये तो मोह राग द्वेष भाव करत नाही, किंवा शरीराविषयी जे काही सुखदुःख रूप परिणाम होतात आहे याच्यामध्ये तो एकत्व मान्यता जीवनात करत नाही. या सगळ्यांना पर बघून हे सगळ्या संयोगिक भावामध्ये देखील स्वतःचा एक स्व आत्मा हा कसा निरंतर वेगळा आहे याची त्याला प्रतीती जीवनात आलेली आहे आणि तो त्याच आत्मतत्वाशी संलग्न राहतो. असा हा ज्ञानीचा स्वभाव सर्व कर्म परिपाकात राहत असताना, बाह्य सगळ्या गोष्टींमध्ये असताना सुद्धा तो त्या ठिकाणी त्याच्याशी जोडल्या जात नाही. तो विविक्त रूपाने स्वतःला अनुभवतो. टीका पहा. निश्चयाने या लोकामध्ये जे काही अध्यवसानाचे उदय आहे ते कित्येक तर संसार विषयक आहे, कित्येक भाव हे संसार विषयक आहे आणि कित्येक शरीर विषयक आहे. यामध्ये जेवढे संसार विषयक आहेत तेवढे तर बंधाचं निमित्त आहे आणि जेवढे शरीर विषयक आहे तेवढे उपभोगाचे निमित्त आहे. त्यामुळे सुख दुःख होतं. बंधाला निमित्तभूत जे काही भाव आहे ते तर रागद्वेष मोहादिक आहे आणि उपभोगास निमित्त आहे
ते सुखदुःखादी आहे. म्हणजे या जीवाला, थोडक्यात या जीवाला राग द्वेष मोह आणि सुख दुःख असे भाव होतात. दोन तऱ्हेचे भाव होतात, राग द्वेष मोहरूप भाव आणि सुख दुःखादी परिणाम. आता हे सगळे दोन्हीच्या दोन्ही परिणाम हे अध्यवसान भाव आहे. आणि या अध्यवसान, दोन्ही अध्यवसान भावांमध्ये ज्ञानीचा राग भाव नाही. म्हणजे ज्ञानी हे चांगले आहे हे म्हणत नाही. दोन्ही भावांना तो स्वतःपासून पृथक परद्रव्याचे किंवा यांनी आत्म्याचं हित होतं असं तो न मानता त्याला हेय असंच मानतो. म्हणून त्याच्यामध्ये ज्ञानीचा राग भाव नाही. कारण ते सर्व अध्यवसान नाना द्रव्याचे स्वभाव आहे. जे जे काही अध्यवसान भाव होतात आहे हे जीव आणि कर्म यांच्या संयोगिक अवस्था दिसतात आहे. जे काही आश्रव भाव आहे, जे काही बंधरूप भाव आहे, संवर रूप भाव आहे, हे सगळे भाव कसे दिसतात आहे तर हे नाना द्रव्याचे स्वभाव आहे. म्हणजे हे संयोगिक परिणाम आहे. आणि या संयोगिक परिणामांना हा जीव स्वतःचा स्वभाव मानत नाही. आणि तो स्वतःला काय म्हणतो तर मी तर एक संकोचकीर्ण एक ज्ञायक स्वभावी आहे. आणि म्हणून ज्ञानीला त्यांचा निषेध आहे. जीवनात आम्ही बघतो की हा जीव भोग भोगतो. भोग भोगत असताना त्याला आरंभ आणि परिग्रहामध्ये पण यावं लागतं. तो आरंभही करतो, परिग्रह करतो आणि भोग भोगताना दिसतो. पण कदाचित कधी कधी असंही जीवनात आहे की भोगाच्या निमित्ताने त्याला पापबंध अल्प प्रमाणात होतो. पण कधी कधी निष्प्रयोजन अपध्यान करतो जीवनामध्ये. काहीही प्रयोजन नाही तरीही वाईट चिंतन याच्या मनाचं सुरू आहे किंवा दुसऱ्याचं कसं वाईट होईल अशा प्रकारचं याचं अपध्यान हे सुरू असतं. आणि अपध्यानाने हा या भोगाच्या निमित्ताने होणाऱ्या बंधापेक्षा देखील जास्त बंध जीवनात करतो. आचार्यांनी पहिलेच सांगितलेलं आहे की परद्रव्य हे बंधाचं कारण नाही, तर परद्रव्याविषयी असलेला अध्यवसानाचा भाव हा बंधाचं कारण आहे. भोग बंधाचं कारण नाही, पण त्या भोगांविषयी अनुराग हा बंधाचं कारण आहे. म्हणून जीवनामध्ये हे सगळं गणित आम्हाला समजायचं आहे. आमचं जैन तत्वज्ञान हे द्रव्यापेक्षाही भावांवर अवलंबून आहे. आम्ही भाव कोणत्या तऱ्हेचा करतो आहे. प्रत्यक्षामध्ये एखाद्या जीवाची विराधना होईल न होईल, पण आमचा भाव जर झाला तर त्या भावाने आम्हाला बंध निश्चितपणे झालेला आहे. म्हणजे हा अध्यवसान भाव झाला आणि या भावानी आम्हाला बंध निश्चितपणे झालेला आहे. म्हणून हा भाव आमच्या जीवनातला. म्हणून अहिंसामध्ये पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की अहिंसेमध्ये आम्हाला पहिल्यांदा भावांचा पाहायचा आहे की हिंसा रूप आमचा परिणाम होतोय का, मारण्याचा परिणाम प्रत्यक्ष घटना घडेल तेव्हा घडेल आणि तीही आम्ही इच्छिलेली असेल तशीच घडेल असं नाही. कधी कधी आम्ही ज्याची कल्पना केली नाही अशी ही घटना घडते आणि ज्याची आम्ही कल्पना केली ती घटना घडेल किंवा घडणारही नाही. पण आम्ही मात्र जीवनामध्ये परिणाम करून आम्ही बंध करून घेतलेला आहे. हे अपध्यान जे आहे, दुष्श्रुती जी आहे, दुष्श्रुती म्हणजे वाईट ऐकण्याची प्रवृत्ती, ही देखील जीवनात आम्हाला बंधाला कारणीभूत परिणाम आहे. म्हणून यापासून तरी आम्ही वाचू शकतो. यालाच रत्नकरण श्रावकाचार मध्ये अनर्थ दंड व्रत म्हटलेलं आहे. प्रमादचर्या नंतर अपध्यान, दुष्श्रुती हे सगळे या अनर्थदंडाचे भेद आहे. आणि याच्यापासून तरी आम्ही वाचायला शिकायला हवं आहे. म्हणून ज्ञानी तर एक टंकोत्कीर्ण न्यायक स्वभावी आहे.
आणि म्हणून ज्ञानीला त्याचा निषेध आहे. जे अध्यवसानाचे उदय संसाराविषयी आहे आणि बंधाचं कारण आहे, ते तर एक मोह राग द्वेषाधिक आहे. आणि जे अध्यवसानाचे उदय देह संबंधी असून उपभोग निमित्तक आहे, ते सुख दुःखाधिक होत. अर्थात जीव द्रव्य आणि पुद्गल द्रव्य यांच्या संयोग रूप आहे. ज्ञानीचा तर एक न्यायक स्वभाव आहे, म्हणून ज्ञानीला त्याचा निषेध आहे. ज्ञानीला अध्यवसानामध्ये राग किंवा प्रीती नाही. परद्रव्य परभाव संसार परिभ्रमणाचं कारण आहे. जर त्यावर प्रीती करेल तर तो ज्ञानी कसा? ज्ञानीला आपण ही गोष्ट आता गाथेत पाहिली की ज्ञानीला सर्व प्रकारचे रागादी विकारी भाव नाही. त्याला संसारासंबंधीचा कर्तृत्वाचा राग नाही आणि शरीरासंबंधी भोक्तृत्वाचा पण भाव नाही. आत्मतत्वाच्या निराकुल आनंदाच्या स्वादासमक्ष सर्व कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा रस त्याच्या जीवनात फिका पडलेला आहे. त्याला संसार शरीर आणि भोगांविषयी रुचीच नाही. त्याला तर एक न्यायक स्वभावाचीच रुची जीवनात प्राप्त झालेली आहे. संसाराविषयीचा कर्तृत्व भाव हा अध्यवसान भाव आहे आणि देहासंबंधी भोक्तृत्व रूप जो भाव आहे हाही अध्यवसान भाव आहे. आणि या अध्यवसान भावांपासून मी आत्मा हा पृथक आहे. आणि हे अध्यवसान भाव म्हणजे केवळ जीव आणि पुद्गलाच्या संयोगिक अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच अस्तित्व वेगळं बघणं आणि तेवढाच म्हणजे मी आहे ही बुद्धी असणं हाच आत्मतत्वाविषयीचा समीचीन ग्रह आहे. म्हणून या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करण्यासाठी आचार्य म्हणतात की विकारांना नैमित्तिक भाव जाणा. जे जे काही विकार होतात आहेत मोह राग द्वेष सुख दुःख आदी या सगळ्यांना विभाव आहे असं जाणा आणि त्यांची उपेक्षा करून स्वतःच निखळ अस्तित्व स्वतःच विविक्त अस्तित्व जो न्यायक स्वभावी आत्मा यालाच आम्हाला अनुभवायचं आहे. आणि तो अनुभव जीवाला सहज अशी तृप्ततेची जाणीव देतो. अशी तृप्तता की ते भोगल्यानंतर परत भोग भोगायला मिळावे ही अभिलाषा जिथे विराम पावते. हेच मला जीवनात हवं होतं आणि ते मला गवसलं आहे. हा त्याचा जो तृप्तीचा अतिंद्रिय ज्ञानाचा विलक्षण आनंद हा त्याच्या जीवनात सर्वोच्च प्रकारचा असणार आहे. हा गाथेचा प्रयोग आम्ही जीवनामध्ये करू शकतो. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.